Hello everyone, welcome to Dhandeep Academy. So this is our daily answer writing program for geography optional. So generally आपण सकाळी टेलिग्रामला एक क्वेश्चन पोस्ट करतो आणि त्याचा आन्सर यूट्यूबवर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डेली बेसिसवर समजून घेतोय. बऱ्यापैकी पॉप्युलेशन अँड सेटलमेंटचे जे टॉपिक्स होते ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. लास्ट लेक्चर्स बघा, त्या 20 लेक्चर्समध्ये यू विल फाइंड की गुड नंबर ऑफ क्वेश्चन्स पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफीवर आपण केले. अलॉंग विथ दॅट वी हॅव ऑल्सो लर्न की त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन्स काय काय करायच्या आणि आपले नोट्स एनरिच कसे करायचे. सो ऑप्शनल इज ऑल अबाउट ऑल दीज थिंग्स. म्हणजे कितीही इझी ऑप्शनल असला तुमचा, अनलेस अँड अनटिल तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं व्हॅल्यू ॲडिशन करत नाही, तुम्ही स्वतःचा एफर्ट टाकत नाही, टिल देन यू आर नॉट गोइंग टू स्कोर गुड इन युअर ऑप्शनल. आणि वेन इट कम्स टू जिओग्राफी ऑप्शनल विच हॅज अ व्हेरी हाय स्कोरिंग पोटेन्शियल, 320 325 पर्यंत तुमचा स्कोर आता जिओग्राफी ऑप्शनमध्ये जातोय. सो त्याच्यामध्ये पण तुम्ही थोडंसं बारकाईने लक्ष दिलं, काही 2-4 गोष्टी ॲडिशनल केल्यात तर इझिली अदर ऑप्शनलच्या कंपॅरिझनमध्ये तुमचा स्कोर खूप जास्त शूटअप करतो. राईट. सो दॅट इज वाय वी आर कंडक्टिंग दिस सिरीज आणि त्यातनं आपण एन्श्योर करतोय की तुमचे ऑप्शनलचे मार्क्स जे आहेत ते इन्क्रीज होत आहेत. नाउ वेन वी टॉक अबाउट नेक्स्ट टॉपिक, एकदा समजून घ्या की व्हॉट इज द नेक्स्ट टॉपिक. सो हियर ऑनवर्ड्स वी विल बी टॉकिंग अबाउट रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग और रिजनल प्लॅनिंग. फाईन. सो हा जो रिजनल प्लॅनिंगचा टॉपिक आहे, पेपर 1 सेक्शन बी टॉपिक नंबर 4 इथे तुम्हाला दिसेल आणि त्याच्यानंतर पेपर 2चा टॉपिक नंबर 8. हे दोन्ही टॉपिक आपण कंबाईन करून हियर ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू हॅव डिस्कशन फॉर मे बी नेक्स्ट 10-15 डेज. राईट. तर बघू काय काय पेपर 1 आणि पेपर 2च्या थीम्स आपल्याला सापडतात, काय अप्रोच असला पाहिजे, कंटेंट एनरिचमेंट कुठे असेल, एक्झाम्पल केस स्टडीज काय काय असतील, एव्हरीथिंग वी विल बी डिस्कसिंग. नाउ लेट अस सी क्वेश्चन. खूप बेसिक क्वेश्चन आहे. विचारलेलं आहे, इलॅबोरेट द आयडिया ऑफ कॉम्पेज. राईट. एक सिंपल टर्म दिलेली आहे, कॉम्पेज. खूप बेसिक टर्म आहे. इट इज मोर अबाउट हाऊ यू अप्रोच धिस आन्सर, कारण की याच्यामध्ये खूप जास्त कंटेंट वगैरे काही नाही. कॉम्पेजची आयडिया एक्सप्लेन करायची आहे, एक्झाम्पल द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची छाप या ठिकाणी पाडणं अपेक्षित आहे. नाउ वेन इट कम्स टू दी आन्सर, आयडियल या पर्टिक्युलर केसमध्ये आन्सर काय असेल, बिकॉज क्वेश्चन इज व्हेरी स्टॅटिक. ठीक आहे. आणि मग या स्टॅटिक क्वेश्चन मध्ये एक एक्सपेक्टेशन ही आहे की कोणीही कॉम्पेजची आयडिया दिली, दॅट इज समथिंग यू शुड बी रिमेंबरिंग. फाईन. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, यू शुड बी एक्सप्लेनिंग की कॉम्पेजची आयडिया एक्झॅक्टली काय, प्रॉपर एक डिफिनेशन आणि फर्दर एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला कॉम्पेजची आयडिया द्यायची आहे. Later on, you will have to tell about the significance of this particular concept. काही 1-2 ठिकाणी तुम्हाला याचा सिग्निफिकन्स दिसतो, काही एक ब्रॉड सिग्निफिकन्स तुम्हाला या पर्टिक्युलर कन्सेप्टचा दिसतो आणि एक इल्युस्ट्रेशन किंवा एक्झाम्पल देऊन यू कॅन कन्क्लूड. हा पेपर 1 सेक्शन, पेपर 1 क्वेश्चन 1 त्याच्यामध्ये 10 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला होता. सो दिस इज अ PYQ. आय एम नॉट क्रिएटिंग दिस क्वेश्चन, दिस हॅज ऑलरेडी बीन आस्क्ड. आय एम नॉट व्हेरी शुअर की 2014 होतं की 2015 इयर आहे, त्या पर्टिक्युलर इयरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. सो लेट अस सी आन्सर काय आहे. नाउ व्हेन इट कम्स टू दी इंट्रोडक्शन, आय विल गो फॉर अ व्हेरी स्टॅटिक इंट्रोडक्शन. राईट. मी खूप फॅन्सी इंट्रोडक्शन्स लिहत नाही आहे या ठिकाणी. अगेन टाइम अँड अगेन मी सांगतो की जिओग्राफी इज नॉट अबाउट दोज इंट्रोडक्शन्स अँड कन्क्लुजन्स. जिओग्राफी इज मोर अबाउट द कंटेंट अँड एक्सप्लेनेशन्स. फाईन. तर तुम्हाला जे मार्क्स जिओग्राफीमध्ये मिळतात ते तुमच्या कंटेंटचे मिळतात, तुमच्या एक्सप्लेनेशन्सचे मिळतात, तुमच्या लॉजिकचे मिळतात आणि तुमच्या एक्झाम्पल आणि केस स्टडीजचे मिळतात. राईट. सो दॅट इज समथिंग आय हॅव टू ॲड्रेस हिअर. नाऊ इफ आय गो टू the introduction needs to be fairly basic आणि खूप जास्त फॅन्सी इंट्रोडक्शन तुम्ही देऊ पण शकत नाही. सो आय विल टॉक अबाउट द पर्सन हू ब्रॉट द आयडिया ऑफ कॉम्पेज इन जिओग्राफी, दॅट इज डेर्वन विटेलेसी. नाउ विटेलेसी वॉज अन अमेरिकन जिओग्राफर. फाईन. ऑलरेडी फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनची कमिटी होती, विटेलेसी कमिटी आपण ज्याला म्हणतो. तिथं ॲग्रिकल्चर रिजनची एक कॉन्सेप्ट विटेलेसीने आणली होती. अदर दॅन दॅट वी ऑल्सो हॅव वन मोर कॉन्सेप्ट आफ्टर विटेलेसी, दॅट इज कॉम्पेज. आणि वेन इट कम्स टू the idea of compage, it is a sort of a फॉर्मल रिजन. ठीक आहे. तो ऑलरेडी आपण रिजन्स मध्ये टाइप्स ऑफ रिजन बघितलेले आहेत. टाइप्स ऑफ रिजन मध्ये वी हॅव वन टाइप ऑफ रिजन दॅट विल बी अ फॉर्मल रिजन. मी एक्झाम्पल्स पण दिले की ॲग्रिकल्चरल रिजन्स असतील किंवा क्लायमॅटिक रिजन्स असतील. सो दीज विल बी दी एक्झाम्पल्स ऑफ विटेलेसीस कॉम्पेज. Right. So that is what you have to elaborate in this particular part. Moving further, when we talk about compage,
तर कॉम्पेजसाठी आणखी एक टर्म यूज केली जाते की कॉम्पेज इज नथिंग बट इट्स अ युनिफॉर्म फॉर्मल रिजन. नाऊ माझं अजम्पशन या ठिकाणी हे आहे की यू नो व्हॉट अ फॉर्मल रिजन इज. इफ यू डू नॉट नो व्हॉट अ फॉर्मल रिजन इज, प्लीज लुक इन टू युअर सिलेबस मधले ते फॉर्मल रिजन, टाइप्स ऑफ रिजन मध्ये वी हॅव फॉर्मल रिजन्स, फंक्शनल रिजन्स, ते एकदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर यू विल अंडरस्टँड की वाय वी से कॉम्पेज ॲज अ फॉर्मल रिजन. तर हे तुम्हाला सांगायला लागेल, ही टर्मिनॉलॉजी, हे वर्ड्स त्या ठिकाणी आले पाहिजेत. नाऊ when we define a compage, it can be defined with the help of combination of टू और मोर फॅक्टर्स. ठीक आहे, एका पर्टिक्युलर रिजन मध्ये 2 किंवा 3 फॅक्टर्स आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॅक्टर्स आहे. वेन यू टेक देम ऑल टुगेदर आणि त्यातनं तुम्ही एक जेव्हा रिजन क्रिएट करत आहात, दॅट विल बी युअर कॉम्पेज, राईट. मग फॅक्टर्स कोणकोणते आहे, तर फॅक्टर्स मध्ये वी हॅव फिजिकल फॅक्टर्स, बायोलॉजिकल फॅक्टर्स अँड ह्युमन एलिमेंट्स. हे जेव्हा एकत्र येत आहे, या सगळ्यांना एकत्र करून आपण कुठेतरी कॉम्पेज रिजनची आयडिया या ठिकाणी पुट फोर्थ करतोय. लेट्स टॉक अबाउट ॲग्रिकल्चरल रिजन. एखादा पर्टिक्युलर ॲग्रिकल्चरल रिजन तुम्ही जेव्हा आयडेंटिफाय करताय, राईट, तर यू आर कन्सिडरिंग फिजिकल फॅक्टर्स त्या पर्टिक्युलर रिजनचे, बायोलॉजिकल फॅक्टर्स ॲज वेल ॲज ह्युमन लाईफ इन दॅट रिजन, आणि मग त्यातनं तुम्ही हा ॲग्रिकल्चरल रिजन डिफाईन करताय. नाऊ फंक्शनली असोसिएटेड विथ ह्युमन ऑक्युपन्स ऑल्सो. हा जो पूर्ण रिजन आहे, इट इज not in isolation, right? Compage region will also always be associated with the occupants of human beings. आणि म्हणून मग या ठिकाणी तुम्हाला फर्दर इलुस्ट्रेशन मध्ये या सगळ्या गोष्टी पुट फोर्थ करायच्या आहे. नाऊ एक मीनिंग दिलेलं आहे, तुम्ही नंतर आधी पण देऊ शकता हे मीनिंग, कॉम्पेज एक्झॅक्टली काय. तर कॉम्पेज इज नथिंग बट इज अ रिन्युअल ऑफ ओल्ड आयडिया. ठीक आहे, एक ओल्ड आयडिया होती, युरोपियन आयडिया आहे कॉम्पेज. दॅट इज नथिंग बट अ वे ऑफ जॉईनिंग अँड कनेक्टिंग मॅटर. ठीक आहे, सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या, जॉईन करायच्या, अशा प्रकारची एक आयडिया आपल्याला युरोपियन थॉट्स मध्ये दिसते, त्याला आपण कॉम्पेज म्हणतो. आणि व्हिटलेसनी काय केलं, ही जी आयडिया होती या आयडियाला रिवाइव्ह केलेलं आहे. अँड देन कॉम्पेज इज हायली डायव्हर्सिफाईड थ्रू युनिटरी कॉम्प्लेक्स ऑफ एलिमेंट. ठीक आहे, तर हा एक युनिटरी कॉम्प्लेक्स जरी आहे, वाय वी आर सेइंग इट इज व्हेरी डायव्हर्सिफाईड, बिकॉज फिजिकल, बायोलॉजिकल, ह्युमन जे एक्झिस्टन्सचे एलिमेंट्स आहेत, सगळे एलिमेंट्स आपण एकत्र आणतोय. अँड दॅट इज वाय आय हॅव कॉम्पेज ॲज अ डायव्हर्सिफाईड रिजन और डायव्हर्सिफाईड युनिट. फाईन. सो दॅट इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ कॉम्पेज. आता मी काय केलंय, थोडंसं स्ट्रेच केलं. तुम्ही जर कॉम्पेजचा कंटेंट बघितलं, यू नॉट फाइंड सो मच ऑफ कंटेंट ऑन द आयडिया ऑफ कॉम्पेज. कुठेतरी 1-2 कीवर्ड्स तुम्हाला सापडतील आणि मी काय केलं, ते कीवर्ड्स कलेक्ट केलेत अँड आय हॅव ट्राईड टू स्ट्रेच द आयडिया ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. नाउ वेन इट कम्स टू द सिग्निफिकन्स काय आहे कॉम्पेजचा, वाय वी आर स्टडिंग रिजन ॲज अ कॉम्पेज. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस रिजनल जिओग्राफी अप्रोच करताय, तर एखादा पर्टिक्युलर रिजन तुम्ही कॉम्पेज म्हणून कसा कन्सिडर करता किंवा का कन्सिडर करता, तर कॉम्पेज म्हणून कन्सिडर याच्यासाठी करतोय बिकॉज इट इज गिव्हिंग मी होलिस्टिक आयडिया ऑफ दॅट पर्टिक्युलर रिजन. कारण की फिजिकल, बायोलॉजिकल, ह्युमन ऑक्युपन्सचे जितके फॅक्टर्स आहे आणि फंक्शनल इंटिग्रिटी त्या ठिकाणी आपल्याला दिसते. अँड दॅट इज वाय आय हॅव अ होलिस्टिक आयडिया ऑफ अ पर्टिक्युलर रिजन. Other than that, these will help us in resource allocation or regional planning or even other purposes of human existence. तर त्याच्यासाठी हा जो कॉम्पेज आहे, कॉम्पेज बिकम्स व्हेरी सिग्निफिकन्स. आता हे सिग्निफिकन्स प्रूव्ह करायसाठी व्हॉट आय एम डुईंग, आय एम गिव्हिंग अन इलुस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल. आणि ह्या इलुस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल मध्ये आय हॅव अ ड्रॉट प्रोन रिजन ॲज अ कॉम्पेज. फाईन. नाउ जस्ट रिकॉल द फर्स्ट पार्ट. पहिल्या पार्टमध्ये मी एक्झाम्पलच दिलं होतं की एखादा ॲग्रिकल्चरल रिजन असेल, दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज कॉम्पेज. मी त्या थीमकडे पुन्हा चाललोय. आय एम कन्सिडरिंग अ ड्रॉट प्रोन रिजन. क्लायमेटिक प्रॉब्लेम्स आहे, ॲग्रिकल्चरल प्रॉब्लेम्स आहे, ह्युमन लाईफचे प्रॉब्लेम्स आहे. तर मी जेव्हा एक ड्रॉट प्रोन रिजन डिफाईन केला, इट इज नथिंग बट आय हॅव डिफाईन्ड इट ॲज अ कॉम्पेज, राईट. कारण की त्याच्यामध्ये मल्टिपल एलिमेंट जे आहेत ह्युमन ऑक्युपन्सचे किंवा ह्युमन एक्झिस्टन्सचे, ते सगळेचे सगळे इंटिग्रेट केले आणि त्या इंटिग्रेशनच्या वेळी मी या ठिकाणी ड्रॉट प्रोन रिजन आयडेंटिफाय केला. आणि जेव्हा मी ड्रॉट प्रोन रिजन अशा मल्टिपल डायमेन्शन्सनी आयडेंटिफाय करतोय, what I am having, I will know की what problems exist there which are multi-dimensional. ठीक आहे, मला multi-dimensional problems कळतात आणि I can have a holistic solution to that. Fine. And that is why the idea of compage is very important when it comes to geography or regional geography. Let's move on to conclusion. Fine. When it comes to conclusion,
I have when it comes to static part, it is very difficult to conclude, right? But still, my approach is either I will interlink between the topics or I will interlink with the subject. कुठेतरी टॉपिकच्या टॉपिकमध्ये एका टॉपिकचं कन्क्लुजन दुसऱ्या टॉपिकमध्ये घेऊन जा, किंवा एका सब्जेक्टचं कन्क्लुजन दुसऱ्या सब्जेक्टमध्ये घेऊन जा. दॅट वे यू कॅन लिंक इट बेटर आणि तुमचे कन्क्लुजन चांगले होतात. सो इथे मी काय म्हणतोय की कॉम्पेजची जी आयडिया आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट? कारण की हे एक होलिस्टिक आयडिया आहे आणि ॲज अ रिझल्ट ऑफ कॉम्पेज ॲज अन आयडिया तुम्ही जेव्हा एक पर्टिक्युलर रिजनल डेव्हलपमेंटची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करता, तर व्हॉट आय विल हॅव अ होलिस्टिक अप्रोच आणि मी एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अप्रोच या ठिकाणी घेऊ शकतो. That is why the idea of compage is very beautiful or is very relevant. So that is my conclusion here. Fine. So that was about the question on compage. We'll see you in next question. Thank you everyone.